सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझं नाव संदेश मोहिते. मी आलो आंबेडकर कॉलेज मुंबईमध्ये. या कॉलेजला आल्यावर असं कळतं आहे की आता ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी हे जेव्हा कॉलेज स्थापना केले त्यावेळी गरीब लोकांसाठी, मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी इथं शिक्षणाची सुविधा अवेलेबल केलेली, स्थापना झालेली. आज पीपल एज्युकेशन सोसायटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केली. आज या कॉलेजला आल्यावर असं कळतं आहे की ह्या कॉलेजमध्ये 100% जागा ज्या आहे या गव्हर्नमेंटला दिल्या गेल्या. याच्यामध्ये 40% जागा मॅनेजमेंटला ठेवायला पाहिजे होत्या, पण त्या 40% मॅनेजमेंटला ठेवल्या नाही, 100% गव्हर्नमेंटला दिल्या. याच्याने नुकसान काय झालं? जे मुलं गरीब होते, जे घरात काम करायचे, बाहेर काम करायचे, आपल्या आईवडिलांचा रोजगार होते, शाळेत जायचे, शिकायचे, आज त्या मुलांचं मरण झालं. आज इथं तिसरी लिस्ट जी आहे लॉची ती 92ला झाली क्लोज. म्हणजे आज 92ला तिसरी लिस्ट क्लोज झाली. तर जे गरीब मुलं आहे, ज्या मुलांना खरोखर शिकायचं आहे, त्यांना खरोखर वकील बनायचं असेल तर इथं आंबेडकर कॉलेजला बनू शकत नाही. कारण की आता इथं हे गव्हर्नमेंटनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजनी गव्हर्नमेंटला 100% जागा देऊन टाकल्या की आम्हाला मॅनेजमेंट कोटा नको, तुम्ही घ्या आणि तुम्ही भरा रिस्तर. म्हणून आता इथं आपले जे दलित समाजाचे जे मुलं आहे, जे बाबासाहेबांचे अनुयायी आहे, त्या शिक्षण आता अवघड झालेलं आहे. म्हणजे आपणच आपल्या हाताने आपल्या पायावर दगड मारून घेतल्यासारखी गोष्ट झालेली आहे. त्याचबरोबर जे 5 वर्ष 10 वर्षांचा त्यांचा गॅप होता, 15 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई विद्यापीठाने GR काढला फक्त या कॉलेजसाठी, कुठल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजसाठी. हे 5 ते 10 वर्षाचे जे मुलं होते त्यांचा जो गॅप होता ते आता भरू शकत नाही. त्यांना परत आता CETची एक्झाम द्या आणि CETची एक्झाम झाल्यानंतर त्यांनी परत यायचं. म्हणजे त्या लोकांची परत पहिल्यापासून सुरुवात करायची. म्हणजे हा बेसिसचा कारभार आहे. पीपल एज्युकेशन सोसायटीचे जेवढे ट्रस्टी असतात त्यांना माझी नम्र विनंती आहे की पीपल एज्युकेशन सोसायटीने जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की गरीब मुलगा जो असेल, जो वंचित असेल, जो ज्याला शिकायची आवड असेल, त्या मुलासाठी एक कॉलेज खोललेलं, त्याचा दुरुपयोग पूर्ण झाला आहे. ते आता गव्हर्नमेंटने घेतलं आहे आणि गव्हर्नमेंट आता पूर्ण 100% जागा भरते 92-93ला. त्याच्यामुळे आता आपल्या मुलांचं इथं ॲडमिशन मिळणं असंभव आहे. माझी एकच विनंती आहे, जेवढे जे वकील झालेले या कॉलेजमधून असतील, आंबेडकर कॉलेजमधून, लॉमधून, त्या लोकांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी आता जागे होऊन आता त्यांनी विद्यापीठाला पत्र दिलं पाहिजे की आम्हाला मॅक्झिमम 40 ते 50% आम्हाला मॅनेजमेंट कोटा द्या आणि 15 सप्टेंबर 2022च्या रोजी जो गॅप जे पडलेला असतं 10 वर्ष 15 वर्ष, तो त्यांनी ऑर्डर काढली ती कॅन्सल करून, ती रिवाईज करून परत जे 5-10 वर्षाचे जे लोकांना जे ॲडमिशन राहिले त्यांना ॲडमिशन देण्यात यावं. हे करणं गरजेचं आहे. तरच ही क्रांती आपण सुरुवात केली असं समजू. आणि एवढंच मी बोलतो. जय भीम.